श्री स्वामी समर्थ मंडळी. आजचं चंद्रग्रहण संपलेलं आहे. 6:47 चंद्रग्रहणाचा शेवट झालेला आहे आणि सुतकसुद्धा संपलेलं आहे. परंतु ग्रहण सुटल्यानंतर लगेच उतावळापणा करून तुम्ही काही गोष्टी करायच्या नाहीत. त्या गोष्टी कोणत्या आहेत? त्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला हानी पोचणार आहेत. त्या गोष्टी कोणत्या आहेत? काय करायचे आहे आणि काय नाही करायचं? ग्रहण संपल्यानंतर तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे, कोणतं काम करायचं नाही, कोणता विचार करायचा नाही, ते आपण आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत. सुरुवातीला ग्रहण संपल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, काय करू शकता किंवा काय करायचं आहे. तर ग्रहण संपल्यानंतर, ग्रहण समाप्त झाल्यानंतर लगेच स्नान करायचं आहे आणि घरात स्वच्छता राखण्याचे आहे. त्या ठिकाणी स्वच्छता राखणे हे योग्य मानले जाते. काहीजण गंगाजल किंवा स्वच्छ पाणी शिंपडून वातावरण शुद्ध करण्याची प्रथा पाळतात. स्नानानंतर देवतांचे स्मरण करून दैनंदिन कामकाज सुरू करावे असे धर्मग्रंथात नमूद केलेले आहे. त्यामुळे तुम्ही पवित्र होऊन या गोष्टी करू शकता. कारण चंद्रग्रहणाच्या काळात काही वाईट शक्तीचा बाहेर प्रभाव असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे त्या वाईट शक्ती आपल्यावर येऊ नयेत, आपल्या घरात राहू नयेत, त्या दूर होत यासाठी घरातील स्वच्छता करणं किंवा पवित्र राखणं हे महत्त्वाचं आहे. चंद्रग्रहण संपल्यानंतर या गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर आता चंद्रग्रहण संपल्यानंतर काय करायचं नाही, कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तर चंद्रग्रहण संपलेलं आहे. सकाळी तुम्ही लवकर उठला असाल, लवकर उठून स्नान केलं असेल, स्वच्छ पूजा वगैरे केली असेल, जेवण केलं असेल, त्यानंतर तुम्ही दिवसभर झोपला नसाल, झोपायचं नसतं आणि त्यामुळे तुम्हाला कंटाळा आलेला असेल, तर आता ग्रहण संपलेलं आहे. ग्रहण संपल्यानंतर लगेच झोपायचं नाही, ते झोपणे टाळायचं आहे. शिवाय यानंतर तुम्ही जे काही विचार करचाल, तुमच्या व्यवसायासंबंधातील, घरातील, प्रपंचातील जे काही मोठे निर्णय घेताल, ते मोठे निर्णय घेणे किंवा वाद निर्माण करणे टाळायचे आहे, अशी परंपरागत एक सूचना आहे. त्यानंतर पूजा साहित्याला किंवा नैवेद्याला स्पर्श करण्यापूर्वी तुम्ही घरात स्नान करणं आवश्यक आहे असं मानलं जातं. तुम्ही जर पूजा करायला जाल तर चंद्रग्रहण संपल्यानंतर लगेच पूजा करायला जायचं नाही, देवाकडे जायचं नाही. स्वतःचं मन स्वच्छ करायचं, अंग स्वच्छ करायचं आणि निर्मळ मनाने, स्वच्छ अंगाने, शरीराने देवाकडे जायचं आहे. देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे, देवपूजा करायची आहे. या गोष्टी तुम्ही करू शकता. तर ही तुम्ही काळजी घ्यायची आहे. चंद्रग्रहण संपल्यानंतर या गोष्टीची काळजी प्रामुख्याने घेणं गरजेचं आहे असं शास्त्रात नमूद केलेलं आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.